तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे न्यूटनचा थर्ड लॉ, तिसरा लॉ काय म्हणते तर. बघा, पहिल्या लॉमध्ये काय शिकलो होतो की एखादी गोष्ट जर स्टेडी असेल किंवा मोशनमध्ये असेल, जेव्हापर्यंत आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स लावत नाही, अनबॅलन्स, तेव्हापर्यंत त्याला चेंज होत नाही. ठीक आहे. जर एखाद्या गोष्टीवर फोर्स लागला आहे, त्याच्यामध्ये काय आलं, मोशन. मोशन आल्यामुळे ते डायरेक्शन कोणती राहणार आहे, ज्या डायरेक्शनने काय लागला होता, फोर्स लागला होता. ठीक आहे. आता जर तोच जर फोर्स आपण एखाद्या वस्तूवर लावला, ठीक आहे, लागणारा फोर्स एखाद्या वस्तूवर लावला तर तिथून जी गोष्ट वापस भेटते, रिॲक्शन भेटते, त्याला म्हणतो आपण न्यूटनचा थर्ड लॉ. तर उदाहरणार्थ तुम्ही हा बॉल आहे, हा बॉल तुम्ही भीतीवर फेकून मारला, इलेस्टिकचा रबरचा बॉल, तर काय करा, बॉल भीतीला टप्पा खाईन आणि वापस येईन. म्हणजे तुला जर तुम्ही फक्त भिंत विसरून जर सुरुवातीला पहिले तुम्ही काय केला, पहिल्या बॉलला फोर्स लावला, याच्यावर अनबॅलन्स फोर्स लावला, त्याच्यामुळे काय झालं, या बॉलला मोशन आली आणि कोणत्या डायरेक्शनने गेला, समोर ज्या डायरेक्शनला फोर्स लागला. हा झाला आपला फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. आता भिंत, फक्त भिंतीवर लक्ष द्या आणि बॉलवर लक्ष देऊ नका. भिंत एका ठिकाणी आहे, तिच्याकडे बॉल आला, त्यानं बॉलला थांबवलं आणि त्यानं काय केलं, वापस तुमच्याकडे बॉल फेकून दिला. तर परत काय म्हणू शकतो, भिंतीनं काय केलं, बॉलला पकडलं आणि त्याच्यावर वापस फोर्स लावला. ठीक आहे. कोणत्या लॉनुसार, पहिल्या दुसऱ्या लॉनुसार ना. पहिल्या लॉनुसार काय होतं, इथे आला बॉल, भिंतीला लागला, तेव्हा बॉल काय झाला, रेस्टमध्ये आला. आता बॉल जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहायला पाहिजे, पण तो समोर निघाला, म्हणजे त्याच्यावर काय लागला, एक फोर्स लागला, अनबॅलन्स फोर्स लागला. तर डायरेक्शन कुठे राहणार, ज्या डायरेक्शननं फोर्स आहे. तर बघा कुठे निघाला, तो वापस चालला. म्हणजे काय झालं, तुम्ही ही एक ॲक्शन केली बॉल फेकायची भिंतीवर आणि भिंतीने तुम्हाला काय दिली, एक रिॲक्शन दिली. आता रिॲक्शन पहा, तुम्ही ॲक्शन केली समोर, रिॲक्शन आली त्याच्या उलटी. बरोबर आहे ना. यालाच आपण काय म्हणतो, ॲक्शन आणि रिॲक्शन. अजून एक उदाहरण, पिक्चरमध्ये पाहता तुम्ही का बॉम्ब साऱ्या गोळ्या मारते हिरो आपला, आणि त्याच्या हाताला काही होत नाही, झटके पडत नाही. तसं कधीच होत नाही ॲक्च्युअलमध्ये. जर तुम्ही समोर बुलेट मारली, जर तुमची बुलेट समोर चालली फोर्स, ते बुलेट काय करा, याच्यावर फोर्स लावून दिले, वापस पाठवा. हा कोणता लॉ आहे, हाच न्यूटनचा थर्ड लॉ आहे. की जर तुम्ही एखादी ॲक्शन करताय तर त्या ॲक्शनच्या उलटी काय होणार, तुमची रिॲक्शन. ठीक आहे. अजून एकदा एक्झाम्पल बघा, तुम्ही पाहिलंच ना, रॉकेट वरती उडताना रॉकेट काय होईल, रॉकेट जेव्हा वर जाते तेव्हा खालून काय निघते, गॅस निघते खूप मोठी जळणारी. ते खालून निघणारी जी जळणारी गॅस आहे, ते काय करते, पृथ्वीवर फोर्स लावते. समजा हा अर्थ आहे, इथे अर्थवर काय लावणार आहे, फोर्स. तर जेव्हा तुम्ही अर्थवर फोर्स लावणार आहे तर अर्थ तुमच्यावर काय करा, वापस तुम्हाला वरतं ढकला, अर्थनं तुम्हाला वरतं पाठवलं. ठीक आहे. त्या वरच्या मोशनमुळे हा रॉकेट कुठे गेला, वर गेला. म्हणजे ॲक्च्युली आपण रॉकेटला वर पाठवतो का, नाही, रॉकेटच्या गॅसमुळे आपण अर्थले खाली ढकलतो, पण अर्थ हलणार नाही, तर ते रॉकेटला वरतं पाठवते. हेच काय आपली ॲक्शन आणि हे रिॲक्शन. हेच काय आपली ॲक्शन आणि रिॲक्शन. आपली ॲक्शन काय की आपण ह्या गॅसमध्ये जो फोर्स आहे तो कशावर आपण लावला आहे, अर्थवर लावला, आणि त्याच्यामुळे आपल्याला रिॲक्शन काय भेटली, का अर्थ खाली गेली नाही, पण त्यांना रॉकेटच वर फेकलं. स्विमिंग करताना पाहिलं असेल तुम्ही, आपण असे हात घुमून मागं फेकतो. जर आपले हात मागं चालले असून असे स्विमिंग करताना, आपण काय समोर निघून राहिलो, कारण की आपण पाण्याला मागे ढकलतो. म्हणजे आपण स्विमिंग करताना आपण ॲक्शन करतो पाण्याला मागे ढकलायची, त्याच्यामुळे पाणी काय करते, आपल्याला पुढं ढकलते. ते आपली ॲक्शन झाली आणि समोर आपल्याला काय भेटली, त्याची रिॲक्शन. इथे पण कोणते लॉ होते, पहिले तिन्ही लॉ अप्लाय होते. जेव्हापर्यंत तुम्ही पाण्यावर फोर्स लावणार नाही तेव्हापर्यंत पाणी कुठे हलणार नाही, तुम्हाला हलू देणार नाही. ठीक आहे. मग जसा तुम्ही पाण्यावर फोर्स लावला मोशनचा, तुम्ही काय केलं, हातानं पाण्यावर मागे ढकललं, तर पाणी तुम्हाला कुठे ढकलते, समोर ढकलते. आता परत म्हणाल तुम्ही फोर्स तुम्ही मागं लावला, मग आपण काय समोर चाललो, तुमच्यामुळे पाणी मागं आलं, कारण की तुम्ही फोर्स लावला इकडे, तर पाणी कुठे गेलं, मागं गेलं. पण मग पाण्याची रिॲक्शन काय आली, की तू जर मला मागं ढकलत असशील तर मी तुला समोर ढकलतो, म्हणून पाण्यानं तुम्हाला काय केलं, समोर ढकललं. ते काय झाली, ती पाण्याची रिॲक्शन. समजलं असेल. इथं पण लक्ष द्या, आपण ॲक्शन कशाने केली, बॉलने केली, रिॲक्शन कोण दिली, भिंतीनं दिली. लक्षात ठेवा, ॲक्शन आणि रिॲक्शनमध्ये काय असते, ॲक्शन करणारी गोष्ट एक असते, रिॲक्शन करणारी गोष्ट दुसरी असते, आणि ती हमेशा कशी असते, सारखीच. जेवढा ताकद तुम्ही बॉल फेकून मारा तेवढाच ताकदनं बॉल वापस येते, नाही तर मग टप्पा खाऊन बॉल वापस आलाच नसता कधी तुमच्याजवळ. ह्याच लॉला आपण काय म्हणतो, न्यूटनचा थर्ड लॉ. काय थर्ड लॉ ऑफ न्यूटन, फॉर एव्हरी ॲक्शन there is equal and opposite reaction. There is equal and opposite
रिॲक्शन. हा सगळ्यात महत्त्वाचा युनिव्हर्सल लॉ आहे. कशाचा? थर्ड लॉ ऑफ मोशन. काय म्हणते? टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जेवढा फोर्स तुम्ही खाली लावणार तेवढाच फोर्स वर जाईल. जेवढ्या ताकदनं तुम्ही हात घुमवणार तेवढ्याच ताकदनं तुम्ही स्पीडनं समोर जाईल. जेवढ्या जोरात तुम्ही बॉल फेकून मारला भिंतीला तेवढ्याच जोरात तुमचा बॉल वापस येईल. हा कशावर आहे? ॲक्शन आणि रिॲक्शन आहे. आणि ते कशी असली पाहिजे? हमेशा इक्वल आणि अपोजिट. जर तुम्ही समोर फोर्स लावला तर रिटर्नमध्ये तुम्हाला वापस येईल. ठीक आहे. हाच आहे ॲक्शन अँड रिॲक्शनचा थर्ड लॉ. हमेशा काय असतं? ते इक्वल आणि अपोजिट. ठीक आहे. एखाद्या बॉक्सरने एकाला बुक्की मारली दुसरा पण त्याला बुक्की मारते. एखाद्याला ॲक्शन रिॲक्शन. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय समजण्यासारखी की जे ॲक्शन रिॲक्शन आहे ते सारख्या गोष्टीवर ऑब्जेक्ट ॲड करते का नाही. जसं आता तुम्ही इथून हा बास्केटबॉल खेळू राहिला. ठीक आहे. यानं काय केलं? या बॉलला वरतून फोर्स लावला त्याच्यामुळे बॉल कुठे गेला? खाली. कोणता लॉ आहे? फर्स्ट आणि सेकंडला. तर बॉल खाली आला. जसा खाली बॉल भिंतीला लागला इथं जमिनीला लागला त्यानं काय केलं? जमिनीवर फोर्स लावला होता. हे तुमची काय होती? ॲक्शन होती. पण जमिनीनं काय केलं? अरे बाई माझ्यावर नाही पाहिजे, आता या फोर्स घे वापस वर जाय. तर जमिनीनं काय केलं? याच्यावर एक वापस फोर्स लावला त्याच्यामुळे बॉल काय झाला? बाउन्स करून वापस वर त्याच्या हाताजवळ आला. हे काय झालं? त्याची रिॲक्शन. पण बघा आता ॲक्शन कोणा लावली होती? इथं बॉलनं लावली होती. कोणावर? जमिनीवर. आणि रिॲक्शन कोण दिली? जमिनीनं. कशावर? बॉलवर. तिथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणू शकतो मी याला. डिफरंट ऑब्जेक्ट. त्याच्यामुळे काय होते? ते कॅन्सल होत नाही. देअरफोर हा पॉईंट नोट करून ठेवा. कारण की जर समजा एक उदाहरणार्थ हे दोघं लोक असन, यानं याच्याजवळून 10 रुपये घेतले. ठीक आहे. याने 10 रुपये वापस केले. हे झाले ॲक्शन आणि रिॲक्शन. हे ॲक्शन आणि एक रिॲक्शन आहे. तर टोटल किती झालं? इथं 0 झालं ना. कारण इथून घेतली यानं वापस केले. टोटल किती झालं? 0 झालं. इथे पण तसंच आहे. ॲक्शन कशी आहे? रिॲक्शन कशी आहे? अपोजिट आहे. एकमेकाच्या काय? इक्वल आहे. जर इक्वल असेल तर काय झालं? कॅन्सल आउट होते. म्हणजे इथं तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन डू नॉट कॅन्सल आउट. कॅन्सल होत नाही. का बरं? कारण फोर्स कोणावर लागते? कोणावर लागते? दोन डिफरंट ऑब्जेक्टवर. दोन दुसऱ्या डिफरंट कॅन्सल आउट बिकॉज ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. दोन डिफरंट ऑब्जेक्टवर लागते. डिफरंट ऑब्जेक्ट्स तुम्हाला जे काही डोळ्यांना दिसते, जे काही डोळ्यांना होणाऱ्या घटना आहेत त्या सगळ्या कशावर बेसवर आहे? न्यूटनचा पहिला, दुसरा आणि तिसरा लॉ. आता उदाहरणार्थ आपण आणखी खूप सारे उदाहरण बघू. इथे तुमच्या सगळे कन्सेप्ट इथेच क्लिअर होणार की ॲक्शन आणि रिॲक्शन कसं आहे. असं उदाहरणार्थ बघा. आता जर तुम्हाला बोटून खाली उतरायचं आहे, तुम्ही काय करणार? या बोटला मागं ढकलणार आणि तुम्हाला तर समोर जायचं आहे. जेव्हा तुम्ही बोटला मागं ढकलणार तेव्हा तुम्ही समोर जाईल, किंवा जेव्हा तुम्ही समोर निघाल जाल तेव्हा बोट कुठे जाईल? मागं जाईल. हे का झाली? ॲक्शन आणि रिॲक्शन. तुम्ही ॲक्शन झाली समोर करायची आणि त्याच्यामुळे बोट कुठे गेली? मागं गेली. तर जर तुम्ही जंप करायचे असेल, तुम्ही जेवढे जास्त तुम्ही खाली फोर्स लावणार दाबून पायाचा तेवढा जास्त तुम्ही काय करणार? जंप करणार. हे तुमची काय होती? ॲक्शन होती. खाली फोर्सनं दाबला तुम्ही आणि तुमची हे काय भेटली? रिॲक्शन. जेवढं तुम्ही खाली ताकदनं पाय दाबून उडी मारणार तेवढाच वरती तुम्ही जाणार. हे तुमची ॲक्शन आणि रिॲक्शन. सेम लॉजिक चालताना लक्षात ठेवा तुम्ही. जसं तो खाली फोर्स मारला तुम्ही वर गेले, तसंच ज्यावेळेस तुम्ही या पायानं मागं ढकलता जमिनीला तेव्हाच तुम्ही कुठे जाता? समोर जाता. समोर जाणार म्हणजे काय? तुमचं रिॲक्शन आहे. समोर जाणं म्हणजे काय? तुमचं रिॲक्शन आहे. तुमची ॲक्शन काय? तुम्ही जमिनीला कुठे ढकललं? मागं ढकलला आणि तुम्ही कुठे गेले? पुढे गेले. हे तुमची ॲक्शन आणि रिॲक्शन आहे. इथं तुम्ही फोर्स जमिनीवर लावला पायानं, जमिनीवर तुम्हाला कुठे ढकलला? समोर. तर ॲक्शन आणि रिॲक्शन प्रत्येक वेळेस ॲड करते आणि दोन डिफरंट बॉडीवर ॲड करते, म्हणून त्याचा रिझल्ट कधी 0 होत नाही. आता अजून कोणाला डाऊट असेल सर, तुम्ही झाडाचं उदाहरण दिलं होतं बघा. जर आपलं झाड आहे, ठीक आहे, आणि या झाडावर एक असं बंदर समजा वर चढत असेल, तर बंदर घेऊ आपण. ठीक आहे. बंदर काय करा? या झाडाला खाली ढकलणार. हा त्याचा काय झाला? ॲक्शन. पण झाड तर जमिनीच्या अंतर जाऊ शकत नाही अजून. मग झाड काय करा? तुमच्यावर उलटा फोर्स लावून वर ढकलायचा. हे त्याची काय झाली? रिॲक्शन.
तर झाड तर जमिनीत जाऊ शकत नाही, म्हणून झाडानं काय केलं, तुम्हाला वर ढकललं. हे तुमचं ॲक्शन आणि रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणते, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा आपला थर्ड लॉ आहे. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि ते ॲक्शन आणि रिॲक्शन कॅन्सल होत नाही, डू नॉट कॅन्सल आउट. का बरं होत नाही, कारण ते कशावर ॲड करते, दोन डिफरंट ऑब्जेक्टवर ॲड करते. याच्यामध्ये तुम्ही याला मॅथमॅटिकली पण लिहू शकता. आपण सेकंड लॉमध्ये काय बघितलं, फोर्स काय असते, मास इंटू ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन काय असणार आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. काय असते ॲक्सलरेशन, एक वेक्टर आहे, वेक्टर म्हणण्यापेक्षा त्याला काय असते, डायरेक्शन असते. मग जर तुम्ही खाली फोर्स लावला, जसं आता या केसमध्ये, जर तुम्ही कुठल्या केसमध्ये, बॉलच्या केसमध्ये पकडून घ्या, इथे बॉल आहे, इथून तुम्ही वेलोसिटी दिली, तुमचं ॲक्सलरेशन पण कुठे राहणार आहे, त्याच डायरेक्शननं. तर मग याचं सुरुवातीचं मोमेंटम कोणत्या डायरेक्शननं असेल, या डायरेक्शननं. तर फोर्स इक्वल्स टू काय झालं, मास इंटू व्ही. बरोबर आहे. पण जेव्हा भिंत वापस बॉल पाठवते, रिॲक्शन, आता ती डायरेक्शन चेंज झाली, तर डायरेक्शन चेंज झालं तर काय होते, V2. चेंज इन मोमेंटम म्हणू शकता. सो सेकंड मायनस फर्स्ट करू आपण, चेंज इन मोमेंटम, सेकंड मायनस 1 अपॉन टाईम, म्हणजेच काय होता आपला फोर्स. बघितलं, डायरेक्शन बदलली तर साईन काय झाली, चेंज झाली. मग जर हा पहिला फोर्स आणि दुसरा फोर्स सारखा असता तर प्लस मायनस काय होईल, 0. पण 0 होते काय, नाही होत. काऊन नाही होत, कारण की दोन डिफरंट बॉडीवर ॲड करते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की फोर्स इक्वल्स टू काय भेटलं, मास इंटू ॲक्सलरेशन. तर वजनाला तर डायरेक्शन राहत नाही, पण ॲक्सलरेशनला काय असते, डायरेक्शन. म्हणजे फोर्सला पण काय आहे, एक डायरेक्शन. अशा प्रकारे आपण तिन्ही न्यूटनचे लॉ बघितले आहे. पहिला लॉ म्हणते की जेव्हा पण तुम्ही एखाद्या गोष्टीला त्रास देत नाही, तो रेस्टमध्ये राहत नाही, मोशनमध्ये राहत नाही, म्हणजे जसं असेल तसाच राहते, बदलत नाही. जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला फोर्स लावा लागेल. आणि फोर्स जर तुम्ही फोर्स लावला तर ते कोणती डायरेक्शन घेते, त्याच डायरेक्शननं मोशन होते, ज्या डायरेक्शन तुम्ही फोर्स लावला. आणि तो जर लागणारा फोर्स किंवा तो मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट जर दुसऱ्या ऑब्जेक्टवर ॲड करते, लक्षात ठेवा इथं दोन ऑब्जेक्ट असणार आहे हमेशा थर्ड लॉ करायला. जर दुसऱ्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणार आहे त्याची तुम्हाला काय भेटेल, अपोजिट रिॲक्शन भेटेल. पण ते कधी कॅन्सल होणार नाही. आणखी आपण एक दोन छोटेसे कन्सेप्ट बघून घ्या. जसं आपण बघितलं होतं की जर तुम्ही हा बॉल फेकला काही वेळानंतर तो खाली पडते, ठीक आहे, एक दोन टप्पे काही नसे, मग शेवटी काय होते, थकून थांबून जाते. आता तुम्ही म्हटलं तर बॉल थांबायला नाही पाहिजे बिना एक्सटर्नल फोर्स. तर बघा जेव्हाही कधी दोन सरफेस असते, जसा बॉलचा सरफेस आहे आणि हा जमिनीचा सरफेस आहे, तर जेव्हाही सरफेस एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यात घर्षण होते. काय होते, घर्षण. तर घर्षण म्हणजे काय होतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्रिक्शन. फ्रिक्शन पण काय, एक फोर्स आहे. तर फोर्स त्याच्या अपोजिट लागते, म्हणून तो एक फोर्स त्याला हमेशा थांबवत राहते. तुम्ही कधी ट्राय करून पहा, घसरकुंडी खेळताना असं घासते कधी अंगाले, ते काय करते, आपल्याला खाली घसरण्यापासून थांबवते. जर खाली घसरणारं काही नसतं तुम्ही घसरतच गेले असते शेवटपर्यंत. तर फ्रिक्शन काय करते, अपोजिट फोर्स म्हणून ॲक्ट करते आणि तुम्हाला थांबवते. म्हणून एखादी गोष्ट आपल्या पृथ्वीवर तुम्ही जम्प केलं म्हणा, बॉलला फेकलं तर बॉल थोड्या वेळानं थांबते. जर तुम्ही हवेत कधी गाडी चालवली असन फास्ट किंवा फास्टमध्ये गेले असन याच्यामध्ये सायकलवर, तुम्हाला कशी जोरात हवा लागते, तर हवा काय करते, तुम्हाला थांबवते ना ट्रॅव्हल करण्यापासून. ते हवाचं पण काय असते, एअर प्रेशर असते. जर तुम्ही असे सायकलवर बसले आहे, ठीक आहे, सायकल चालू राहील ताकद नाही एकदम. आता ही कोणती सायकल आहे मला माहीत नाही, चला बॅटमॅनची व्हेकल पकडून घ्या, हे बॅट मोबाईल आहे आपली, आणि तुम्ही एकदम हेल्मेट लावून ताकदनं गाडी चालू राहिले, तर जेवढ्या स्पीडनं तुम्ही गाडी घेऊन जाणार तेवढ्या स्पीडनं तुम्हाला काय करत, हवा थांबवणार. म्हणून काही वेळानं तुमचं काय होते, स्पीड कमी होते. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, ब्रेक मारल्यावर काय की ब्रेक तुमच्या चाकाला घुमण्यापासून थांबवते, म्हणून तुमचं काय होणार आहे, गाडी पण थांबणार आहे. परत कुठला लॉ आहे हा, ॲक्शन वर्सेस रिॲक्शन. तर ॲक्शन रिॲक्शनचा लॉ कुठला आहे, थर्ड लॉ ऑफ न्यूटन. तर आज आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की मोमेंटमचा एक लॉ असते, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तो काय असते, मोमेंटम ऑलरेडी बघितलं आहे आपण, ठीक आहे. आणि नंतर आपण आणखी एकदा फायनली एखादी क्वेश्चन सॉल्व्ह करून चेक करू की हे सगळ्या गोष्टी एखाद्या ऑब्जेक्टवर कशा ॲड करते, ठीक आहे. मी होप करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असेल. जर आवडल्या असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. थँक्यू.